हॅलो. हा दादा, मी जयश्री बोलते. म्हटलं थांबवा, हे कुठंतरी खूप मुलांचा घरून फोन येतोय सारखा. मुलगी खूप आजारी आहे, मोठी नाना आजारी आहेत. नाना तर असे आलेत की त्यांचं गॅरंटी कमी आहे. मला सांगा, थांबवायचं कोणी कोणाला थांबवायचं आहे का? परवा दिवशी मी तुम्हाला बोललो, माझ्या जेवढ्या तक्रारी तुम्ही दाखल केलं. हा, किती तक्रारी दाखल केल्या तर लिमिट आहे काय? किती आता मी काय बघितलं नाही दादा. थांबवा आपण, तुमच्या हात. आता तुम्ही कुठंतरी मिटू आपण, येऊ देत. मी काय म्हणते, मी शब्द देते तुम्हाला, त्यांना बाहेर येऊ द्यात, मी स्वतः समोर घेऊन येते त्यांना. पण हे थांबवा, खरंच मुलगी खूप आजारी आहे. त्या दिवशी पप्पांना त्यांना भेटाय गेल्यापासून तिला फिट. मला सांगा, सुरुवात कोणी केली? दादा हो, तुम्ही मोठे आहे. तुम्ही आपण आज एकत्र राहिलो, एकत्र 10-12 वर्ष झाला आज आपण एकत्र काढलेत. बरोबर बसून मला अटक करा म्हणून मी बसले नाही तसं काय. आणि ऐका की त्याच्यानंतर माझ्या जवळपास 33 कंप्लेंट दाखल केल्या. नाही केलं, एवढे नाही केल्या. माझ्या ऐका की नाही, आता मी मला सांगा मी काय करू? नाही, मी तुम्हाला हात जोडून सांगते, थांबा. हो का नाना, तुम्ही घरी माणूस पाठवा. नाना एवढे आजारी आहेत ना, 4 दिवस सुद्धा त्यांची गॅरंटी नाही. मोठी मुलगी एवढी तब्येतीनं खराब आहे, तिनं पप्पांना पाहिल्यापासून सारखी फिट येऊन पडते. आम्ही घरी जाऊ शकत नाही. आमच्यावर नाही माझ्या काय आता एवढा विषय आहे की आता की तुम्हाला हे सगळं आता रामराजेने करायला लावलं. नाही दादा, त्यांचं कुणाचं नाव काही सुद्धा संबंध नाही. कोणी काय केलं नाही, हे त्यांनी त्यांच्या ह्याने केलेलं आहे. नाही, आता मला माहिती नाही का, 4 बैठका झाल्या धोरणे असं सांगितलं रामराजे. काही संबंध नाही, ते आपले विरोधक आणि ते कशाला मदत करतात. मग मी आता त्यांच्याकडेच गेली. मदत केली ना, माझ्या विरुद्ध गुन्हे दाखल करायला लावायला मदत केलीच की रामराजेने. नाही केली असं कुठं सांगणार आहे? काही संबंध नाही आपला आणि त्यांचा. मी काय म्हणते, तुमचं ना आमचं नातं होतं बरोबर. आज आपण एकत्र 10-12 वर्ष झालं आपण एक बघितलेलं आहे. मी पण बघितलेलं आहे. राजकारण एवढं वाईट असतं तर मी कधीच हे केलं असतं. पण ऐका, आता मी काय म्हणते, तुम्हाला मुलींकडे बघून तर फक्त ते खूप घरी तुम्ही कुणालाही पाठवा आणि घरच्या कंडिशन बघा. आणि नाना एवढे आजारी, त्यांनी खालीपणा घेतलाय. आजारीच होते अगोदरच. 6 महिने झाले त्यांना दवाखाना चालू आहे. दिगंबर चुकला, तुम्ही म्हणताय त्याला बोलायला पाहिजे. आता कोण देत नाही का मदत? रामराजे वगैरे आता कोण मदत करत? आता तुम्ही आहे की मोठ्या भावासारखे, कशाला कुणाला फोन करत बसू? मी त्यांच्या नाही आहे, त्यांचं आता ते आहेत तिकडं. मी तुम्हाला डायरेक्ट कॉल केला असता का? तुम्ही सांगताय रामराजे मदत करत नाही, काय नाही. आता शरद पवारांच्या बरोबर मीटिंग, संजय मामाच्या बरोबर मीटिंग, अजितदादांच्या बरोबर मीटिंग. हो का, मी राजकारण काही बघितलं नाही. आपण आज ती सगळ्या बाजूने मला वाटतं रामराजेने वापर करून सोडला असेल, तेव्हा तुम्ही फोन करता. तुम्हाला जरी तसं कोणी काय सांगितलं असेल तर मी माफी मागते तुमची दादा. पण आहे का नाही, मुलांसाठी मुलींकडे तुम्ही खरोखर घरी माणूस पाठवा. काय कंडिशन आहे बघा अगोदर. मग मी काय म्हणते, आता हे सगळं थांबवा. हे काही त्यांना बाहेर येऊ द्या, मी त्यांना समोर घेऊन येते. काय असेल ते आपण बसून मिटवू सगळं. माझं काय म्हणणं नाही, भेटू आपण. त्याला भेटायला घेऊन बाहेर आलं की भेटू आपण. पण हे थांबवा केसेस ना, काही करू. मी काय म्हणते, उद्याच्याला ते नाना आहेत ना, त्यांना बघा तुम्ही. ते आता काय झालं लक्षात घ्या, शेवटी काय हो का, मनुष्य जन्म आहे. माझं फक्त एवढंच सांगणं आहे की आपण एकत्र राहिलेलो आहे. हे थांबवा आणि फक्त मुलांचा विचार करा. मुलं 10-12 दिवस झाले शाळा चालू झाली, शाळेत पण नाहीत. आणि त्या दिवशी त्यांना फलटणवरून ऑफिसला तपासासाठी आणलं होतं. त्यावेळेस मुलं भेटायला गेली होती. ती मोठी मुलगी चक्कर येऊन तिथंच पडली आणि तिला 2 दिवसाला फिट येते. तुम्ही घरी कुणालाही पाठवा आणि विचारा फक्त काय घरची कंडिशन आहे. मला सांगा ना, तुम्ही लोकांना बाबा आमच्याकडनं चुकलं. मग मी तुम्हाला म्हणते की मी त्यांना माफी मागा. मी पुढाकार घेते, मी स्वतः त्यांना घेऊन येते तुमच्याकडे. काय असेल ती तुमची माफी मागायला होते. फक्त हे सगळं थांबवा. माफी नुसती मागू नका. आमचं काय म्हणणं आहे, डबडबला सांगा बाबा, असं म्हणणं आहे वकिला तक्रार करा म्हणजे करते तुम्हाला. हा, त्याला म्हणलं होतं एक व्हिडिओ तयार करा. रामराजे प्रत्येक 7 लाख रुपये प्रत्येक 50 लाख नरसोबत पोहोचेल ना. सगळं कोणाच्या सांगण्यानं केलं, काय केलं, एक व्हिडिओ तयार करा. मी तुम्हाला शब्द देते, त्यांना बाहेर येऊ द्या. आता जे तिकडं काही जाऊ शकत नाही, त्यांना बाहेर येऊ द्या. मी तिथं तुमच्या समोर सगळं करायला लावते. हे तुम्ही नका जाऊ, तुमचा माणूस पाठवा कोणतरी.
एक कोण video नाही तयार- पोलीस स्टेशन नाही कोणी करत, कोण नाही पोलिस नाही तर कोण नाही व्हिडिओ तयार करून देत, बोलून दे नाही साधं ते काय व्हिडिओ तयार करून देणार आहेत दादा. आणि कोण आहे माणूस पाठवायला, ठेव राहिलाय का माणूस सांगा बरं तुम्ही. कोण आहे घरी, आई आणि मुले आहेत फक्त, जे होते ते पण गेली, मुलं गेली, ती 3 मुलं होती ती पण आपापल्या मार्गाने निघून गेली, कोण नाही घरी आता. तुम्ही ते काम करा म्हणजे. मी काय म्हणते तुम्हाला हात जोडून माझी विनंती आहे, फक्त मुलांकडे आणि त्यांच्या वडिलांकडे बघून एवढी बार माफ करा आणि त्यांना बाहेर येऊ द्या. मी 2 दिवसात तुमच्याकडे घेऊन येते, समोर घेऊन येते. तुम्हाला पाहिजे तसा व्हिडिओ बनवा, पाहिजे तशी माफी मागून घ्या, माझा शब्द आहे तुम्हाला. ह्याच्यात काय बदल झाला तर तुम्ही मला मग तिथं कानाखाली वडा. ठीक आहे, तुम्ही एक काम करा आता, वकिलाकडे चौकशी करा आणि ती याला नितीन तोपटे का नाही, नितीन तोपटे हा त्यांच्याशी तुम्ही चर्चा करा. बाबा असं म्हणणं दादाने सांगितलं तुमची चर्चा करा मला. तुमचं दिगंबर तुमचं ते होतं, माझं बी होतं त्यांच्याबरोबर. हा तुम्ही त्यांच्याशी चर्चा करा, मी बी त्यांच्याशी बोलतो. नितीन थोपटेंशी का? बर. हॅलो, हा नितीन थोपटेंना फोन करू का? हा नितीन तोपटेशी चर्चा करा. हा. कारण 2 वेळा नितीन तोपटेच घेऊन असते माझ्याकडे दिगंबरला. ठीक आहे, तुम्हाला मी सांगितलंय मार्ग, तुम्ही तोपटेशी चर्चा करा. मी एक वकील पाठवा आणि वकील पाठवून आमचं काय मत नाही तोपटेशी बोला. मला मी काय व्हिडिओ आल्याशी बसणार नाही. जोपर्यंत मला ती व्हिडिओ येत नाही का नाही तोपर्यंत मी काय कोणाबरोबर बसणार नाही. मला व्हिडिओ आला पाहिजे, त्याच्या तालुक्याला सांगितलं पाहिजे की काय घडलंय काय नाही, त्यानंतर आपण. पण त्यांचा व्हिडिओ कसा काढणार ना आपण? वकिलाला पाठवा ना व्हिडिओ काढायला. बर ठीक आहे, वकिलाला पाठवा, एक वकील किंवा वकिलाला पाठवा आणि सांगा मी मदत केली, कसं केलं, काय केलं. हे व्हिडिओ द्यायला जवळपास 30-40 व्हिडिओ टाकलेत माझ्या रोगात. हा व्हिडिओ जाऊन तुम्ही या, माझा काही इंटरेस्ट नाही वाढवण्यात. बर बर सांगते, मी वकिलांशी बोलते, थोपटेंशी बोलते. हा आणि ते चर्चा करून घ्या वकिलामार्फत. हो 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 जरी सगळ्या तक्रारी वेळे झाले तरी बाबा डोक्याला ताप नाही, माझ्या डोक्याला ताप नाही. पण तुम्ही मला किती फोन केले काय केले ना, माझी लय बदनामी झाली. तोपर्यंत मला ती व्हिडिओ येत नाही का नाही तोपर्यंत मी काय कोणाबरोबर बसणार नाही. मला सांगा ना, आता समजा ते आत आहे कोणत्या मदतीला गेलंय का बाबा ही घे तू? तुमच्याशिवाय तालुक्यात कोण होतं आजपर्यंत? कुठं कमी पडलो? बरोबरीनं आज बरोबरीनं सगळ्या ह्याच्यात सगळ्या म्हणजे राजकारणात, व्यवसायात सगळीकडे मदत केली. एवढा खर्च झालाय, तुला काय सांगायचं वकिलांच्या पायात? हॅलो, हा बोला की. मी म्हटलं तुम्हाला रामराजे देते तर आमचं घरचं धरते. त्यांचा आणि आपला काही संबंध नाही. मला काय सांगते रामराजांचा? मी आता रामराजांकडे गेले असते की मग काय तुम्ही एवढं केली मदत आणि आता का मग माणूस आतमध्ये ठेवलाय का? खोटा केसेस होऊन देताय. बदला घ्यायचा होता. रामराजाचं काय काठी दुसऱ्याच्या काठीने हाणाय गेलं, तुटली काठी तर काय फरक पडते? तुटो ना. रामराजाचा काय दिगंबर कार्यकर्ता होता, पाहुणा होता. मग तिथं मी तरी जाऊ शकते का दादा? नाही जाऊ शकत. मला तिथं त्यांच्याकडे जाऊ शकत नाही. काय करायचंय मला? तुम्ही आहे भावा मोठा माझा, मला काय कुणाकडे जायचं नाही. मी तुम्हाला हक्काने फोन केलाच नसता. तुम्ही मुलांसाठी माझ्यासाठी मी तुम्हाला माफी मागते. आणि हो सगळी गेली, कोण नाही थांबलं, कोण सुद्धा नाही तिथं गिरवीत. आता नानाला आत्ताची कंडिशन, आता तुम्ही माणूस पाठवा राहणार आणि बघा नानांची अवस्था काय आहे. 2 दिवस झालं तर पडतात, एवढं पोट फुगलंय त्यांचं. पण त्यांना दवाखान्यात नेला कोण मुलगा येईना तिथं. जेव्हा तुमचा व्हिडिओ बारीक का नाही त्या दिवशी आपण बसू. हा व्हिडिओ तुमचा बरं करते ना मी, वकिलांना फोन करते आणि बोलते. चालेल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.